नमस्कार, वेज व्हरायटीज मध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. लसणीमुळे आपल्या जेवणाची चव वाढते असं बरेचदा म्हटलं जातं. आपण बरेच पदार्थांमध्ये लसणीची फोडणी देखील देतो. या लसणीचं आपण लसूण चटणी देखील करतो. पण आज आपण असाच एक वेगळा पदार्थ करणार आहोत जो 15 ते 20 दिवस तसाच्या तसा टिकतो आणि आपल्या जेवणाची चव देखील वाढवतो. चला तर मग बघूया लसणीचा भुर्का कसा करायचा ते. लावण्याचा एक वेगळा प्रकार आज आपण करतोय. त्याला म्हणतात लसणीचा भुर्का. त्याच्यासाठी आपण हे कढई तापवून घेऊन त्यामध्ये थोडं तेल घातलेलं आहे आणि या तेलात आपल्याला लसणी अशा बारीक चिरून सोलून बारीक चिरून घ्यायच्या आहेत आणि त्या ह्या तेलात आपण तळून घ्यायच्या आहेत. तेल तापलं काय बघूया. तेल तापलंय. आता सगळ्या लसणी घालून लसणी चांगल्या खरपूस होईपर्यंत तळून घ्यायच्या. गॅस आपण मीडियम ठेवायचा, मोठा नाही ठेवायचा. ही बघा लसूण आपली अशी छान खमंग तळून झालेली आहे. ही अशी काढून घेऊया एका भांड्यात. आता याच तेलात आपण कोथिंबीर जरा चुरचुरीत करून घ्यायची. कोथिंबीरही आपली छान तळून झालेली आहे. ही पण आपण आता लसणीच्या वर काढून घेऊया. उरलेल्या तेलात आणखी एक चमचाभर तेल घालायचं. ह्या भुर्क्याला तेल थोडं जास्तच असतं. त्यामध्ये हे जिरं घातलेलं आहे. जिरं तडतडलं की 2 चमचे पांढरे तीळ घालायचे. तेही छान तडतडले खमंग झाले कि मग त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घालायचा. गॅस मीडियमच ठेवायचा. यावर आपण हे सुकं खोबरं घालून घ्यायचं थोडं. त्यावर 2 चमचे दाण्याचं कूट, म्हणजे जरा भरड थोडे जाडसर असे दाणे भाजून जाडसर बारीक करून ते घालायचे. त्यावर आपण 2 चमचे लाल तिखट घालून घ्यायचं. चवीनुसार मीठ घालायचं. गॅस बंद करूया आपण आता आणि किंचितशी साखर घालायची. आणि छान असं मिक्स करायचं. आता आपल्या ह्या लसणी आणि कोथिंबीर जी तळून घेतलेली आहे त्यावर हे घालून मिक्स करायचं. हे बघा हे असं छान आपलं मिक्स करून झालेलं आहे. आपला हा तोंडी लावणं लसणीचा भुर्का तयार आहे. पिठलं भाकरी आणि हा भुर्का सोबत घेतला की काय जेवणाची लज्जतच वाढते. हा आपला भुर्का 10 ते 12 दिवस टिकू शकतो, कारण आपण याच्यात जी कोथिंबीर घातली ती छान तळून घेतलेली आहे, त्यामुळे तो टिकू शकतो. लसूण चटणी तर आपण नेहमीच खातो. आज नक्की ट्राय करून बघा. मराठवाडा स्पेशल हा लसणीचा भुर्का.